आपल्यावर काय बोलावं आणि काय बोलू नये याचे भान न ठेवलेले असे नेते. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांना कळत नव्हतं. शेवटी मी त्यांना समज देऊन सांगून मी बाहेर पडलो, पण ते काय समजून घेण्याच्या आमदारांच्या मुलाची लग्नाची पत्रिका जी आहे ते वाटण्याचा प्रकार सरकारी अधिकाऱ्यांकडून केला जात होता, म्हणून त्यांनी खाजगी कामं करून बघा मी सहा वर्ष झाले आमदार, मी 6 वर्ष झालो आमदार आहे. कोणाच्या आमदार असतील, विधिमंडळ सदस्य असतील, तर आजपर्यंत ती प्रेसिडेंट तिथं आहेच ना. एक आपण सगळे तर परिवार म्हणून पण राहतो. एखाद्याची लग्नपत्रिका देणं चुकीचं नाही ना. त्याच्यासाठी त्याच्या बाप काढण्याची आवश्यकता नाही ना. त्याविषयी मात्र खाजगी कामं करू नका असं देखील एक बोलताना नाही. तुम्ही त्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार असेल तर तुम्ही अध्यक्ष साहेबांना किंवा सचिवांना जाऊन सांगा ना. तिथं उभा राहून, त्या लॉबीत उभा राहून, तिथं उभा राहून पॅसेजमध्ये तुम्ही त्यांचा बाप, सरकारचा बाप, पक्षाचा बाप असं नाही काढायला पाहिजे. त्यामुळे मी त्यांना सांगत होतो, पण ते काय कळत नव्हतं. त्यांची संस्कृतीच कदाचित तशी असेल, त्यामुळे ते तसं. भास्कर जाधव वारंवार अशा पद्धतीने प्रकार करताना पाहिलं मिळतं, अनेक वेळा चिडताना पाहायला मिळतात. जी चर्चा आता सुरू झाली की विरोधी पक्ष नेते पद जे आहे निश्चित आहे, विरोधी पक्ष नेता मिळत नाही ह्याचं ते तिळपापड सारखं होतात आणि त्यांचं फ्रस्ट्रेशन हे कायम लक्षात येतं. आज तरी जास्त जाणवत होतं. मी उलट त्यांना समजावून सांगत होतो की तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनी अशी भाषा नाही वापरायला पाहिजे. पण त्या एवढ्या पॅनिक कंडिशनमध्ये आहेत की पक्षनेता, आता जनतेनं त्यांचं मॅन्डेट दिलं नाही, जनतेनं कौल दिलं नाही. आता तर त्याचं राग हिथं व्यक्त करणं कारण नाही. तसंही त्यांना खूप सिरियस तिथं कोणी घेत नाही. पण एखाद्या गोष्टीचं बाप काढल्यावर मलाही ते ऐकून जाणं बरोबर वाटत नव्हतं, म्हणून मी त्यांना समजावून सांगत होतो. थँक्यू. तर भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याच व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती स्पष्टीकरण दिलंय. कुणाचा बाप काढणं योग्य नाही. भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये जी काही बाचाबाची झाली होती त्यांचे संस्कारच तसे असतील अशी टीका कल्याण शेट्टीने केली आहे. त्यामुळे कुणाचा बाप काढणं योग्य नाही. भास्कर जाधव यांची जीभ घसरली होती कल्याण शेट्टी यांच्याशी बोलताना. विधान भवनाच्या लॉबीमध्ये थोड्या वेळापूर्वी आपण जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये सचिन कल्याण शेट्टी आणि भास्कर जाधव यांच्यामधला वाद आपण बघितला आणि यामध्ये भास्कर जाधव यांचा बोलताना तोल घसरला. यावरती कल्याण शेट्टी यांनी टीका केली आहे. त्यांचे संस्कार तसे असतील. विधान भवनाच्या लॉबीमध्ये भास्कर जाधव हे सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी बोलताना त्यांची जीभ घसरली. परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं. कशाला करायला लागले? बाप काढायचा असेल तुम्हाला आहे. तुम्ही सिनियर सदस्य ठीक आहे. मग शुद्ध बघा ना. मग ठीक आहे. आता एवढा कशाला काढायला? तुम्ही पण एवढ्यावर थांबा, मी एवढ्यावर थांबतो. बाप नाही काढायला पाहिजे. पुन्हा ते पुन्हा बोलतं तर मी काढणार. मग तुम्हाला काय करायचं का? आम्ही तुमचं बाप काढा. काढा. तुम्हाला काढायचं काढा. चुकीचं काय केलं तर बरोबर आहे. तुमच्याकडे मला शिकायची गरज नाही. काय शिकायचं? आम्ही सत्ताधारी पक्षात सदस्य. असू दे, सत्ताधारी पक्ष असू दे, सत्ताधारी आणखी 2 मंत्री असू दे, काय बाप कशाला करायचं? बाप नाही काढायचं. हे काम इथं खाजगी काम कसं काय? तुम्ही त्यांच्याबद्दल फार आक्षेप घ्या. पक्षाचा बाप नाही काढायचा. सरकारी नोकर हे कसं काय काम करू शकतात? बाप कशाला काढायचा? सरकारी नोकर कसं काय हे काम करू बाप नाही शकतात? काढायचं. बाप काढायचं. लगेच कोणाचा बाप काढण्यावर आहे हे काही विधिमंडळाच्या परंपरेला, संस्कृतीला धरून नाहीये आणि त्यामुळे जे काही झालं ते योग्य झालं असं मला वाटत. सभागृहात नाही तर सभागृहाच्या बाहेर विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभावत आहेत असं वाटतंय तुम्हाला? नाही, ही विरोधी पक्षनेत्याची भूमिका नाही, ही पक्षविरोधी नेत्याची भूमिका दिसते मला. यातून त्यांच्या पक्षाची उरली सुरली अब्रू जी काही शिल्लक आहे ती जाती आहे आणि कदाचित राज्यसभा मिळत नसेल, विरोधी पक्षनेतेपद मिळत नसेल, MLCचं काय होणार हे कळत नसेल, म्हणून हे उपद्व्याप